सरकार चाललं चंद्रावर आणि शेतकरी चालला मशान वाट्यावर। हे मुलांना कपडे घ्यायचे असेल, या ठिकाणी बहिणींना या ठिकाणी ओवाळणी टाकायची असेल, एकीकडे सरकार ते या ठिकाणी खऱ्या अर्थानं शेतकरी करू शकत नाही। एकीकडे सरकार म्हणतं लाडक्या बहिणीला आम्ही एवढे पैसे देतो, परंतु जी खरी सख्खी बहीण या ठिकाणी ज्या शेतकऱ्याची आहे तिला तो ओवाळणी टाकू शकत नाही। म्हणजे इतकी वाईट अवस्था या ठिकाणी शेतकऱ्याची झालेली आहे। प्रशासनाचे अधिकारी कोणी या ठिकाणी डुंकून बघितलेलं नाही, कारण की आता निवडणुका या ठिकाणी तोंडावर आलेल्या आहे। निवडणुकीच्या कामामध्ये या ठिकाणी तिथं जे ऑडिट वगैरे म्हणजे जे खर्च करतात निवडणुकीवरती निवडणूक आयोग, तिथं या ठिकाणी ऑडिट होत नाही, त्याच्यामुळे तिथं त्यांना दोन पैसे भेटू शकतात। इथं येऊन त्यांना काय भेटणार आहे? इथं शेतकऱ्यांकडून काही भेटणार नाही, आणि जे शेतकऱ्याला मदत भेटेल समजा ती काही यांच्या खात्यावर जाणार नाही, ती शेतकऱ्याच्या खात्यावर येणार आहे। त्याच्यामुळे इकडे त्यांनी आतापर्यंत दुर्लक्ष केलेलं असं मला वाटतं। या ठिकाणी प्रशासन लक्ष देव नाहीतर ना देव, सरकार लक्ष देव नाहीतर ना देव, तरी या आंदोलन या ठिकाणी आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहे। जोपर्यंत आमच्या श्वास आहे तोपर्यंत आम्ही या आंदोलनाला ठाम आहे, आणि आम्ही आंदोलन हे चालूच ठेवणार आहे। स्मशानभूमी वाट्याचा आणि आमचा फक्त 20 फुटाचा अंतर आहे। ज्या वेळेस या ठिकाणी आमचा म्हणजे क्षमता संपेल त्यावेळेस आमच्या शरीराची क्षमता संपेल। रोज मेल्यापेक्षा ते एकदा मेलेलं बरं, आणि म्हणून या ठिकाणी हे आंदोलन ह्या पद्धतीनंच या ठिकाणी चालणार आहे। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हा निसर्गाने हिरावून घेतला। आपण आज वैजापूर तालुक्यातील टुनकी शिवारात आलेलो आहे। आपण माझ्या मागे बघू शकता ही स्मशानभूमी आहे, आणि या स्मशानभूमी जवळच या ठिकाणी एक उपोषण सुरू आहे, ते देखील शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी। शेतकऱ्यांची तातडीने कर्जमाफी व्हावी, यासोबतच जे नुकसान झाले आहे त्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावी, अशी या मागणीसाठी हिंदवी जनक्रांतीचे अजय पाटील साळुंके हे या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। पाटील, काय सांगाल तुम्ही? मला स्मशानभूमीच्या मध्ये उपोषणाला बसण्याची वेळ आलेली आहे, काय कारण आहे नेमकं? सरकार या ठिकाणी आंदोलनाची दखल घेत नाही। शेतकऱ्यांचं या ठिकाणी नुकसान झालेलं सरकारला दिसत नाही, त्यामुळे या ठिकाणी सरकार चाललं चंद्रावर आणि शेतकरी चालला मशान वाट्यावर हे दाखवण्यासाठी। आणि आम्ही देखील आतापर्यंत अनेक आंदोलनं केले, उपोषणं केले, परंतु हे गेंड्याच्या कातडीचं सरकार कुठल्याही जागे होत नाही, आणि त्यामुळे या ठिकाणी आम्ही या स्मशानभूमीच्या प्रांगणामध्ये इथं उपोषणाला बसलेलो आहे की सरकारला जाग यावी, आणि हे सरकारला दिसावं की शेतकरी आता मशानापर्यंत पोहोचलेला आहे। त्याला मशान वाट्याच्या जाण्याच्या आधी त्याला या ठिकाणी खऱ्या अर्थानं भरघोस अशी या ठिकाणी मदत, या ठिकाणी दुष्काळाची असेल, या ठिकाणी सरसकट कर्जमाफी असेल ही मिळाली पाहिजे। तुमच्या प्रमुख मागण्या काय आहेत? ठिकाणी शेतकऱ्यांची सरसकट या ठिकाणी कर्जमाफी, 100% पीक विमा, तसेच या ठिकाणी जे नदी नाल्या ओढे या ठिकाणी जे खंगळलेले पाण्याने ते पूर्ववत या ठिकाणी तात्काळ करावे, पुलांच्या उंच्या वाढाव्या, तसेच या ठिकाणी हेक्टरी 80,000 रुपये शेतीचं जे पिकाचं नुकसान झालेलं आहे त्यासाठी मिळावे, तसेच जे शेत खांगाळलेलं आहे यासाठी त्याचं व्हॅल्युएशन काढून त्या शेताला खर्च किती येईल। तुम्ही जर मॉलमध्ये गेले तर 56 रुपये किलो माती आहे, मग आता शेतकऱ्याची किती माती वाहिली त्याची या ठिकाणी चांगलाच शास्त्रज्ञ चांगलं म्हणजे त्याचा पंचनामा करून, आणि ते तात्काळ या ठिकाणी त्या पद्धतीने ती शेत पूर्ववत झालं पाहिजे, आणि पुन्हा ते सुपीक झालं पाहिजे, नापीक झालेलं, इतकी मदत या ठिकाणी सरकारकडून त्यासाठी झाली पाहिजे। अशा विविध मागण्यासाठी या ठिकाणी हे उपोषण आहे। या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचं 100%च नुकसान झालेलं आहे। आता दिवाळी हा सण आलेला आहे, जो शेतकऱ्याचा सर्वात मोठा सण असतो। आता दिवाळी कशी साजरी करायची शेतकऱ्यांना? शेतकऱ्याला आता दिवाळी साजरी करता येणार नाही। दिवाळी म्हणजे फक्त तो दिवा लावू शकतो, परंतु जे मुलांना कपडे घ्यायचे असेल, या ठिकाणी बहिणींना या ठिकाणी ओवाळणी टाकायची असेल, एकीकडे सरकार ते या ठिकाणी खऱ्या अर्थानं शेतकरी करू शकत नाही। एकीकडे सरकार म्हणतं लाडक्या बहिणीला आम्ही एवढे पैसे देतो, परंतु जी खरी सख्खी बहीण या ठिकाणी ज्या शेतकऱ्याची आहे तिला तो ओवाळणी टाकू शकत नाही। म्हणजे इतकी वाईट अवस्था या ठिकाणी शेतकऱ्याची झालेली आहे। म्हणून सरकारने तात्काळ या ठिकाणी त्या दिवाळीच्या आत शेतकऱ्याला भरघोस अशी मदत केली पाहिजे, तरच शेतकरी हा दिवाळी साजरी करू शकतो, अन्यथा या ठिकाणी ती दिवाळी तो साजरी करणं या ठिकाणी अशक्य आहे। आज उपोषणाचा पहिला दिवस आहे तुमचा, कोण अधिकारी प्रशासनाचे भेटून गेले तुम्हाला? प्रशासनाचे अधिकारी कोणी या ठिकाणी डुंकून बघितलेलं नाही, कारण की आता निवडणुका या ठिकाणी तोंडावर आलेल्या आहे, आणि निवडणुका तोंडावर आल्यामुळे त्यांना या ठिकाणी हे निवडणुकीच्या कामामध्ये या ठिकाणी तिथं जे ऑडिट वगैरे म्हणजे जे खर्च करतात निवडणुकीवरती निवडणूक आयोग,
तिथं या ठिकाणी ऑडिट होत नाही, त्याच्यामुळे तिथं त्यांना 2 पैसे भेटू शकतात. इथं येऊन त्यांना काय भेटणार आहे? इथं शेतकऱ्यांकडून काही भेटणार नाही आणि जे शेतकऱ्याला मदत भेटेल समजा ती काही यांच्या खात्यावर जाणार नाही, ती शेतकऱ्याच्या खात्यावर येणार आहे. त्याच्यामुळे इकडे त्यांनी आतापर्यंत दुर्लक्ष केलेलं असं मला वाटतं या ठिकाणी वाटतं. तुमचा आरोप आहे का की शेतकऱ्यांशी प्रशासनाला काहीच घेणं देणं घेणं? 100% त्यांना शेतकऱ्याशी काही घेणं देणं नाही. त्यांना जर शेतकऱ्याशी घेणं देणं असतं तर किमान या ठिकाणी एवढं नुकसान झालं, एवढं शेतकऱ्याच्या शेत होऊन गेले. आतापर्यंत त्यांचे पंचनामे दाखल होऊन आतापर्यंत त्यांना मदत आली असती, शासनाकडून मदत आली असती. प्रशासनाने ते कामच केलं नाही. प्रशासनाने काम केलं असतं, शासनाकडून मदत आली असती. म्हणून त्यांना काही कुठलंही शेतकऱ्याशी घेणं देणं नाही असंच या ठिकाणी वाटतं. आता हे आंदोलन कसं चालणार? प्रशासन तर तुमच्याकडे लक्ष देत नाही ना. आता प्रशासन लक्ष देव नाहीतर ना देव, सरकार लक्ष देव नाहीतर ना देव, तरी हे आंदोलन या ठिकाणी आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहे. जोपर्यंत आमच्या श्वास आहे तोपर्यंत आम्ही या आंदोलनाला ठाम आहे आणि आम्ही आंदोलन हे चालूच ठेवणार आहे. आणि ह्या मशानभूमीतच हे आंदोलन चालणार आहे. मशानभूमी वाट्याचा आणि आमचा फक्त 20 फुटाचा अंतर आहे. ज्या वेळेस या ठिकाणी आमचा म्हणजे क्षमता संपेल त्यावेळेस आमच्या शरीराची क्षमता संपेल. म्हणजे या प्रशासनाला देखील आम्हाला जास्त म्हणजे जसं आपण म्हणतो की नेण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. तात्काळच या ठिकाणी मशानवाटा तयार आहे. म्हणून या ठिकाणी आम्ही ह्याच वाट्यावरती या ठिकाणी उद्या भविष्यामध्ये केल्यापेक्षा रोज मेल्यापेक्षा ते एकदा मेलेलं बरं. आणि म्हणून या ठिकाणी हे आंदोलन ह्या पद्धतीनंच या ठिकाणी चालणार आहे. आणि आमच्या आंदोलन या ठिकाणी ठाम आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही, जोपर्यंत शेतकऱ्याला मदत मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही उपोषणाला ठाम आहे. तर हे होते अजय पाटील साळुंखे. प्रशासनाने त्यांच्या उपोषणाकडे, शेतकऱ्यांच्या मागण्या ज्या उपोषणामधून ते करतायत त्याकडे दुर्लक्ष केलेलं असून जोपर्यंत अंगामध्ये जीव आहे तोपर्यंत या ठिकाणी उपोषण करू, अन्यथा शेवट याच ठिकाणी 20 फुटाचं अंतर आहे स्मशानभूमीचं, तेथेच आपला अंत होईल अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे.